स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मराठी कथांमध्ये. चला तर मग सुरुवात करूया आपल्या कथेला. प्रेम की धोका? हे लग्न काही मजबुरीचं फळ तर नाही ना अर्णव? समारायचं हृदय धडधडणं विसरलं. तिने अर्णवकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात असहाय्यता आणि संताप दोन्ही दिसत होते. आता पुढे. अर्णवने एक खोल श्वास घेतला. मजबुरी नाही आजी, फक्त समायरा अजून वडिलांच्या जाण्याच्या धक्क्यात आहे म्हणून ती सोफ्यावर बसली होती आणि मी तिला वेळ देत होतो. त्याने खोटं बोललं, पण आवाजातील कटुता तो लपवू शकला नाही. देवश्री देवींनी त्याच्याकडे काही क्षण पाहिले, मग नजर समायरावर स्थिरावली. वेळ देण्याचा काळ आता संपला. ही हवेली भावना दाखवण्यासाठी नाही, जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी ओळखली जाते. त्यांनी काठी जोरात समायराच्या पायांजवळ आपटली. ऐक मुली, त्यांच्या आवाजात आदेशाचा तो भार होता की हवेलीच्या भिंतीसुद्धा हादरल्या. काल उंबरठ्यावर आम्ही जे बोललो होतो ते केवळ इशारा समजू नकोस. तुझ्या अग्निपरीक्षेची सुरुवात आता याच क्षणांपासून होते. त्या एक पाऊल पुढे आल्या. 5 वाजले आहेत. स्नान करून स्वयंपाकघरात पोहोच. आज तुला स्वतःच्या हाताने 51 ब्राह्मणांसाठी महाभोजन तयार करायचे आहे. सिंग घराण्याची परंपरा आहे की घरातील सून पहिल्या सकाळी अन्नपूर्णा बनते. पण लक्षात ठेव, ना कोणता नौकर मदतीला असेल, ना कोणाची साथ मिळेल. समायराचा घसा कोरडा पडला. 51 जणांचे जेवण, तेही एकटीने, आणि या जखमांसह? आजींनी कठोर नजरेने अर्णवकडे पाहिले आणि पुन्हा समायराकडे वळल्या. आम्ही तुझे वडील अजय देशमुख यांच्या नावाचा मान राखला आणि तुला या उंबरठ्याच्या आत येऊ दिले, कारण आम्ही त्यांना एक प्रामाणिक माणूस समजत होतो. पण जर एक जरी दाणा कच्चा राहिला किंवा चवीत किंचितसाही फरक जाणवला आणि तू या घरासाठी योग्य ठरली नाहीस, तर आम्ही हेच मानू की अजय देशमुख यांचे संस्कार आणि त्यांची प्रामाणिकता दोन्हीही पोकळ होत्या. म्हणून जर तू हे सर्व नीट करू शकली नाहीस, तर उद्याचे सकाळ होण्यापूर्वी तू या हवेलीबाहेर असशील. अजय देशमुख यांच्या मुलीला आम्ही आधार देऊ शकतो, पण अपयशी आणि आळशी मुलीला या घराची सून बनवू शकत नाही. समायराने मान खाली घातली. तिच्यासाठी तिच्या वडिलांची प्रामाणिकताच तिची शेवटची संपत्ती होती. ती शांत राहिली. तिच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता, पण तिच्या मनात एक हट्ट जन्माला आला होता. तिला अर्णवसाठी काही सिद्ध करायचे नव्हते. तिला जपायची होती ती ओळख ज्याला आजींनी आव्हान दिले होते. तिच्या वडिलांचा मान. आजी बाहेर पडताना थांबल्या. त्या मागे वळून पाहू लागल्या. त्यांची तीक्ष्ण नजर पुन्हा एकदा सोफा आणि पलंग यांच्यातील अंतरावर स्थिरावली. आणि लक्षात ठेव अर्णव, आजच्या नंतर जर आम्हाला तुमच्या दोघांमध्येही सोप्याची भिंत दिसली तर परिणाम चांगले होणार नाहीत. तुम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करता, पण खरं सांगायचं तर आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही. तू या मुलीवर प्रेम करतोस की तिचा तिरस्कार करतोस यानेही आम्हाला काही फरक पडत नाही अर्णव. पण या खोलीच्या भिंती साक्षीदार आहेत की जो कोणी या घरात राहतो त्याला सिंग घराण्याचे नियम पाळावे लागतात. जर सून सोप्यावर झोपली तर उद्या नोकरांच्या जिभा चालू लागतील आणि आम्ही आमच्या घरच्या प्रतिष्ठेचा तमाशा चौकात उभा राहून पाहणार नाही. आत कितीही आग दगदगत असली तरी बाहेर धूर दिसता कामा नये. अर्णवने फक्त मान डोलावली. आजी निघून गेल्यावर खोलीत पसरलेली शांतता एखाद्या जड दगडासारखी समायराच्या छातीवर येऊन बसली. अर्णवने आपल्या मुठी आवळल्या, पण यावेळी तो समायरावर ओरडला नाही. त्याने फक्त तिच्याकडे एक थंड टोचणारी नजर टाकली, जणू ती त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. त्याने तिरस्काराने मान नकारार्थी हलवली, जणू तो न बोलताच सांगत होता, तुझ्यामुळे आज मला हा दिवस पाहावा लागला. एक शब्दही न बोलता त्याने झटक्यात दार उघडले आणि खोलीबाहेर निघून गेला. धाडकन दार बंद होण्याचा आवाज ऐकून समायरा दचकली. आता खोलीत ती पूर्णपणे एकटी होती. तिने एक खोल थरथरणारा श्वास घेतला. तिचे शरीर थकवा आणि वेदनांनी मोडून गेले होते, पण तिच्या डोळ्यात आता असहाय्यता नव्हती. तिथे एक थंड ज्वाला प्रज्वलित झाली होती. तिने चेहऱ्यावर आलेल्या विस्कटलेल्या केसांच्या बटा मागे सारल्या आणि आरशात स्वतःकडे पाहिले. पांढरी साडी, कपाळावर फिकट झालेली टिकली आणि डोळ्यात लपलेले हजारो प्रश्न. 51 ब्राह्मणांसाठी महाभोजन? समायरा हळू आवाजात पुटपुटली. हे लग्न परिस्थितीमुळे झाले आहे अर्णव सिंग, आणि हे नातं माझ्यासाठी एखाद्या साखळीपेक्षा कमी नाही. पण माझ्या वडिलांचा मान, ती माझी जबाबदारी आहे. तिच्या मुठी साडीच्या पदरावर आणखी घट्ट आवळल्या गेल्या.
आजींनी माझ्या वडिलांच्या प्रामाणिकतेलाच आव्हान दिलं आहे. हे कुटुंब माझ्याकडून जे काही करून घेईल ते सर्व मी करेन. प्रत्येक परीक्षा देईन, प्रत्येक विषयाचा घोट पिईन, फक्त यासाठी की मी माझ्या वडिलांच्या नावावर लागलेला तो खोटा कलंक मी पुसून टाकू शकेल. आणि ज्या दिवशी मी त्यांचं नाव पूर्णपणे निर्दोष सिद्ध करेन. तिने आरशातील स्वतःच्या जळत्या डोळ्यात नजर रोखली आणि ठामपणे म्हणाली, त्या दिवशी मी स्वतःहून या नरकातून निघून जाईल. या घरावर हक्क सांगणं तर दूरच राहिलं. या घरातील हवासुद्धा मला स्पर्श करू शकणार नाही. समायराने शेवटचा एक कटाक्ष त्या रिकाम्या पलंगाकडे आणि त्या जुन्या सोप्याकडे टाकला. मग तिने आपले मस्तक उंच केले. कुकरची तीक्ष्ण शिट्टी स्वयंपाकघरातील शांतता एखाद्या युद्धाच्या शंखनादाप्रमाणे भेदून गेली. स्वयंपाकघरात वाफेची लोट पसरली होती आणि मसाल्यांचा तीव्र सुगंध हवेत दरवळत होता. समायरा एखाद्या यंत्राप्रमाणे काम करत होती. आजींच्या आदेशानुसार तिने पहाटे स्नान करून तेजस्वी केशरी रंगाची साडी परिधान केली होती. जड साडी आणि दागिन्यानंतरही तिचे हात विजेच्या वेगाने चालत होते. घर 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 मिक्सरचा आवाज स्वयंपाकघराच्या भिंतीवर आदळत होता. समायराने झटक्यात मिक्सर बंद केला आणि आले मिरचीची वाटलेली पेस्ट एका मोठ्या पितळी पातेल्यात टाकली. तिच्या गोऱ्या चेहऱ्यावर ठिकठिकाणी पिठाचे डाग लागले होते आणि कपाळावर घामाचे थेंब मोत्यासारखे चमकत होते. ती भराभर काम करत असताना तिच्या बांगड्या आणि गळ्यातील दागिन्यांची मंद किणकिण त्या तणावपूर्ण वातावरणात एखाद्या सुरेल संगीतासारखी ऐकू येत होती. 51 ब्राह्मणांचे महाभोजन हे काही साधे काम नव्हते. मेनू मोठा आणि पारंपरिक होता. केशरी खीर, फुगलेल्या पुऱ्या, गोड आंबट भोपळ्याची भाजी, शाही पनीर, दाल मखनी, भात आणि बुंदीचे रायते. समायराने भिंतीवरील घड्याळाकडे पाहिले. सकाळचे 9 वाजले होते. तिला स्वयंपाकघरात काम करत 3 तासांपेक्षा अधिक वेळ झाला होता. एकटीने 51 जणांचे जेवण बनवण्यासाठी किमान 5-6 तासांची मेहनत लागणार होती आणि तिच्याकडील वेळ वाळूसारखा हातातून निसटत होता. आणखी थोडंसं तिने स्वतःलाच धीर दिला. तिच्या पायात आता शक्ती उरली नव्हती. टाक्यांच्या जागी वारंवार वेदना होत होत्या, पण तिच्या डोळ्यातील हट्टी निर्धार अजूनही तसाच होता. तेवढ्यात दाराशी एक सावली उमटली. अर्णव तिथे उभा होता. त्याने काळ्या रेशमी कुर्त्याच्या बाह्या कोपऱ्यापर्यंत दुमडल्या होत्या. त्याची नजर थेट समायरावर स्थिरावली. केशरी साडीतली ती मुलगी त्या क्षणी एखाद्या रणांगणात उभ्या असलेल्या वीरांगनेसारखी दिसत होती. घामाने ओले झालेले तिचे रूप, कमरेत खोसलेला पदर आणि विशाल कडीत भाजी ढवळणारे तिचे हात पाहून अर्णव काही क्षण स्तब्ध झाला. तिच्या गालावर लागलेला पिठाचा पांढरा डाग आणि कपाळावर चमकणारे घामाचे थेंब पाहून त्याचे हृदय क्षणभर धडधडायचे विसरले. तो कठोर मनाचा माणूस नकळत त्या उष्णतेत वितळू लागला होता. तेवढ्यात समायराच्या कपाळावर आलेली केसांची एक बट तिच्या डोळ्यात जाऊ लागली. तिने विचार न करता उजव्या हाताने ती मागे सारण्याचा प्रयत्न केला, पण ती विसरली होती की तिच्या बोटांवर नुकतीच वाटलेली हिरव्या मिरचीची तीक्ष्ण पेस्ट लागलेली होती. बोट डोळ्याच्या कोपऱ्याला लागताच मिरचीची जळजळ तिच्या डोळ्यात उतरली. आहा! समायराच्या तोंडून तीव्र किंकाळी बाहेर पडली. तिने झटक्यात डोळे मिटले. जळजळ इतकी भयंकर होती की जणू कोणीतरी डोळ्यात निखारा ठेवला होता. वेदनांनी आणि घाबरून ती इकडे तिकडे हात मारू लागली. बेसिनचा नळ शोधण्याचा प्रयत्न करू लागली, पण धूसर दृष्टी आणि आजूबाजूच्या भांड्यांमध्ये तिला काहीच समजत नव्हते. समायरा! अर्णवच्या आवाजातील नेहमीचा रुबाब नाहीसा झाला होता. त्याऐवजी एक अनोळखी काळजी उमटली होती. तो विजेच्या वेगाने पुढे आला. समायरा एखाद्या गरम भांड्याला धडकण्याआधीच त्याने तिचे खांदे घट्ट पकडले आणि तिला थेट बेसिनजवळ नेले. अर्णव, माझे डोळे खूप जळत आहेत, समायरा रडवेल्या आवाजात म्हणाली. शांत उभी राहा. त्याचा स्वर आदेश देणारा होता, पण हातांमध्ये विलक्षण कोमलता होती. त्याने नळ सुरू केला आणि हातात पाणी घेतले. डोळे उघड समायरा. नाही, उघडत नाहीत, ती तडफडत म्हणाली. अर्णवने अतिशय अलगदपणे तिच्या पापण्या उचलल्या आणि दुसऱ्या हाताने थंड पाण्याची धार तिच्या डोळ्यांवर सोडली. समायराने नकळत त्याच्या कुर्त्याला घट्ट पकडले. थंड पाण्याचा स्पर्श होताच तिला त्या नरकासारख्या स्वयंपाकघरात पहिल्यांदाच दिलासा मिळाला. अर्णवची नजर तिच्या चेहऱ्यावर स्थिर होती. इतका जवळ तो तिच्या श्वासांचा आवाज ऐकू शकत होता. पाण्याचे थेंब तिच्या गालांवरून सरकत मानेपर्यंत पोहोचत होते. त्याचे हात तिचा ओलसर चेहरा सांभाळून होते. त्या एका क्षणासाठी द्वेष, व्यवहार आणि परंपरा सगळे काही त्या थंड पाण्यासोबत वाहून गेले. खोलीत फक्त त्यांच्या श्वासांचा आवाज होता.
समायराने हळूहळू डोळे उघडले. अर्णवचा चेहरा तिच्या चेहऱ्यापासून काही इंचांवर होता. त्याच्या काळ्या डोळ्यांमध्ये नेहमी दिसणारी द्वेषाची ज्वाला त्या क्षणी नव्हती. तिथे एखाद्या अथांग समुद्रासारखी शांतता आणि काळजी होती. समायराचे श्वास थबकले. अर्णवचा हात अजूनही तिच्या गालावर होता. त्याने अंगठ्याने तिच्या गालावर लागलेला पिठाचा डाग हळुवारपणे पुसून टाकला. तो क्षण जणू थांबून गेला. संपूर्ण हवेलीतील गोंगाट जणू हरवून गेला. तेवढ्यात कुकरची तीव्र शिट्टी त्या शांततेचा निर्दयीपणे भंग करून गेली. दोघेही दचकून एकमेकांपासून दूर झाले. अर्णवने लगेच हात मागे घेतला. समायराने घाईघाईने पदर सावरला. खोलीतील वातावरण पुन्हा जड झाले. अर्णवने नजर चुकवली आणि स्वतःला पुन्हा त्या कठोर रूपात ढाळले. मदत हवी आहे का? त्याचा आवाज पुन्हा थंड आणि गंभीर झाला होता. समायराचा हात कडेकडे गेला, पण मध्येच थांबला. तिने वळून त्याच्याकडे पाहिले. डोळे अजूनही मिरचीमुळे लाल झाले होते. चेहऱ्यावर थकवा होता, पण तिचा स्वाभिमान त्या स्वयंपाकघरातील आगीपेक्षा अधिक प्रखर होता. तिला आजींचे शब्द आठवले, कोणताही नोकर नाही आणि कोणतीही मदत नाही. आणि तिला अर्णवचे खोलीतील वागणेही आठवले. सिंग घराण्याची परंपरा आहे ना की सून एकटीने स्वयंपाक करणार? ती त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली. मग वारसाने ती परंपरा मोडण्याची गरज नाही. मी स्वतः करीन. तुम्ही फक्त बाहेर जाऊन तुमच्या घराच्या प्रतिष्ठेला कुठे धक्का लागू नये याची खात्री करा. अर्णवचा जबडा आवळला गेला. त्याच्या डोळ्यात पुन्हा तीच कठोर चमक परतली. ठीक आहे, स्वतःच्या हट्टात जळायचं असेल तर जळ, पण लक्षात ठेव, ब्राह्मणांना साधं जेवण आवडतं, जळालेलं नाही. अर्णव एवढंच बोलत होता तेवढ्यात जया सिंग स्वयंपाकघरात आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखंच गोड हसू होतं, पण त्यांच्या तीक्ष्ण नजरेने अर्णवच्या कुर्त्यावर उडालेल्या पाण्याचे थेंब ओळखले होते. अरे अर्णव, तू इथे? जया हसत म्हणाल्या. आईसाहेब मंदिरात तुझी वाट पाहत आहेत, जा. अर्णवने काही न बोलता समायराकडे शेवटची एक खोल नजर टाकली आणि बाहेर निघून गेला. त्याच्या पावलांचा आवाज दूर गेल्यावर जया यांनी संपूर्ण स्वयंपाकघर पाहून घेतले. कापलेल्या भाज्या, उकळणारी डाळ, मळलेले पीठ सगळे व्यवस्थित होते. त्यांनी समायराचे थकलेले आणि सुजलेले डोळे पाहिले आणि सहानुभूतीने तिच्याजवळ आल्या. समायरा बाळा, खूप थकली आहेस तू. चल, आता उरलेलं काम मी सांभाळते. आईसाहेब यांना काहीच कळणार नाही, त्या सध्या पूजेत व्यस्त आहेत. समायराने संकोचाने नकार देण्याचा प्रयत्न केला. नाही आई, मी करते. आजींनी मदत घेऊ नकोस असं सांगितलं आहे. जया हसल्या. त्यांनी तिच्या गालावर प्रेमाने हात ठेवला. अगं वेडाबाई, तू माझ्या मुलाची, अर्णवची पत्नी आहेस, म्हणजे माझी मुलगी आहेस. एक आई आपल्या मुलीला एवढीशी मदतही करू शकत नाही का? आईसाहेब कठोर आहेत, पण मी तशी नाही. आई हा शब्द ऐकताच समायराच्या मनातील बांध फुटला. कालपासून साठलेली वेदना, एकटेपणा आणि अपमान त्या एका शब्दासमोर वाहून गेले. ती रडतच जयांच्या मिठीत शिरली. तिला वाटलं, या अनोळखी हवेलीत तिला स्वतःच्या आईच्या पदराचा स्पर्श मिळाला आहे. जयांनी तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि साडीचा पदर खोचून लगेच चुलीकडे वळल्या. चल, आता रडणं बंद. मी इथे गरमागरम पुऱ्या तळते. तोपर्यंत तू रायत्यासाठी दही फेट आणि त्यात बुंदी घाल. पाशील, काम लगेच पूर्ण होईल. समायराने हसत डोळे पुसले आणि दही फेटायला सुरुवात केली. जयांच्या गोड शब्दांनी तिच्या थकलेल्या शरीरात नवी ऊर्जा निर्माण झाली. स्वयंपाकघरातील कामाचा वेग पुन्हा वाढला. एका बाजूला जया झपाट्याने पुऱ्या तळत होत्या, तर दुसऱ्या बाजूला समायरा रायतेनंतर खिरीला अंतिम स्वरूप देत होती. वाफ आणि मसाल्यांच्या दरम्यान आणखी 3 तास निघून गेले. आता सिंग हवेलीचं दृश्य पूर्णपणे बदललं होतं. हवेलीचा मुख्य सभामंडप, जो नेहमी शांततेत बुडालेला असायचा, आज मंत्रोच्चार आणि उदबत्तीच्या सुगंधाने भरून गेला होता. जमिनीवर लांबलचक रांगांमध्ये पांढरी मखमली आसने अंथरली होती. त्यावर 51 ब्राह्मण विराजमान होते. त्यांच्यासमोर मोठमोठी चांदीची ताटे सजवून ठेवली होती. हवेलीतील नौकर पांढऱ्या गणवेशात शिस्तबद्ध पद्धतीने भोजन वाढण्यात गुंतले होते. देवश्री देवी एका कोपऱ्यात काठी हातात धरून राजेशाही थाटात उभ्या होत्या. त्यांची तीक्ष्ण नजर प्रत्येक ब्राह्मणाच्या ताटावर आणि नोकरांच्या चपळ हालचालींवर खिळली होती. त्यांच्या शेजारी विजय सिंग हात जोडून उभे होते, चेहऱ्यावर दिखाऊ सौजन्याचे भाव घेऊन. अर्णवही तिथेच एका खांबाला टेकून उभा होता आणि त्याचे काळे डोळे संपूर्ण सभागृहात फक्त एका चेहऱ्याचा शोध घेत होते.
तेवढ्यात समायरा सभागृहात आली. तिच्या हातात पाण्याचा कलश होता. ती एक ब्राह्मणाजवळ जाऊन पाणी वाढू लागली. तिच्या दागिन्यांची मंद किणकिण मंत्रोच्चारांमध्ये एक मधुर नाद निर्माण करत होती. अद्भुत, साक्षात अन्नपूर्णेचा वास आहे या स्वयंपाकात, एका प्रमुख ब्राह्मणाने भोपळ्याच्या भाजीचा घास घेत म्हणाले. सिंग साहेब, तुमच्या सुनेच्या हातात तर जादू आहे. आजींच्या कठोर चेहऱ्यावर प्रथमच अभिमानाने भरलेले स्मित उमटले. त्यांनी हळूच मान वळवून अर्णवकडे पाहिले, ज्याची नजर समायरावरून हटतच नव्हती. अर्णवच्या चेहऱ्यावर कठोरता असली तरी त्याच्या मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात समायराच्या या मेहनतीबद्दल एक न बोललेला आदर निर्माण होत होता. भोजनाचा क्रम सुरूच राहिला. नोकरांनी पुऱ्या, डाळ आणि शाही पनीर वाढून पूर्ण केले. आता वेळ होती सर्वात महत्त्वाच्या पदार्थाची, केशरी खिरीची. समायरा स्वतः खिरीचे मोठे पातेले घेऊन सभागृहाच्या मध्यभागी आली. तिच्या मागे जया उभ्या होत्या आणि त्या अभिमानाने सगळ्यांकडे पाहत होत्या. पंडितजी, ही खीर आणि संपूर्ण महाभोजन आमच्या सुनेने स्वतःच्या हाताने तयार केले आहे, आजींनी पुढे येत मोठ्या अभिमानाने सांगितले. समायराने नम्रपणे वाकून मुख्य पुजाऱ्याच्या ताटात दाट केशरी खीर वाढली. खिरीतून उठणाऱ्या वेलची आणि केशराच्या सुगंधाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पुजाऱ्यांनी एक छोटासा मंत्र म्हटला. डोळे मिटले आणि आनंदाने खिरीचा मोठा घास तोंडात घेतला. 1 क्षण, 2 क्षण संपूर्ण सभागृह शांततेत बुडाले. अचानक पुजाऱ्यांचे डोळे विस्फारले. त्यांचा चेहरा लालबुंद झाला आणि त्यांनी झटक्यात ती खीर तोंडातून बाहेर थुंकली. छपाक! संगमरवरी फरशीवर पडलेल्या त्या खिरीचा आवाज आणि पुजाऱ्यांची ती उग्र प्रतिक्रिया पाहून जणू सर्वांचे श्वासच थांबले. अनर्थ, महाअनर्थ! ते विजेच्या झटक्याप्रमाणे आपल्या जागेवरून उभे राहिले. त्यांच्या हातातील कमंडलू थरथरू लागले. त्यांच्यासोबत इतर सर्व ब्राह्मणही उभे राहिले. आजीच्या हातातून काठी जवळजवळ निसटलीच होती. पंडितजी, काय झाले? सिंग साहेब, आमचा अपमान करण्यासाठी आम्हाला इथे बोलावले होते का? त्यांचा संतप्त आवाज सभागृहाच्या उंच छतापर्यंत घुमला. नैवेद्य विधीपूर्वक अर्पण केल्यानंतर तुमच्या सुनेने ही कसली कृती केली आहे? या पवित्र खिरीत साखरेऐवजी मीठ आहे. त्यांचे बोट थेट समायराकडे रोखले गेले होते. जणू एखादा जळता बाणस. त्यांच्या डोळ्यात संतापाची लाल छटा उतरली होती. सिंग साहेब, तुमची ही नवी सून, हिने या पवित्र स्वयंपाकघराला अपवित्र केले आहे. तिला इतके ज्ञान नाही का की खिरीत साखर घालतात, मीठ नाही? पुजाऱ्यांची ती भयंकर गर्जना ऐकताच समायराच्या हातातील पकड सेल झाली. तिच्या हातातील जड चांदीचे पातेले, ज्यात अजूनही बरीच खीर उरली होती, थेट संगमरवरी फरशीवर आदळले. केशरी पांढऱ्या खिरीचे शिंतोडे समायराच्या केशरी साडीवर आणि अर्णवच्या काळ्या कुर्त्यावर उडाले. संपूर्ण सभागृहात भीषण शांतता पसरली. समायराचे संपूर्ण शरीर थरथरत होते. तिचा घसा पूर्णपणे कोरडा पडला होता. विजय सिंगच्या चेहऱ्यावर घामाच्या धारा वाहत होत्या. जया यांनी घाबरून आपल्या तोंडावर हात ठेवला. आजींचा चेहरा अपमानाच्या ज्वाळांनी पेटून उठला होता. त्या पुढे आल्या आणि हात जोडत म्हणाल्या, पंडितजी, क्षमा करा. ही मुलगी, तिच्याकडून नकळत चूक झाली. चूक? पुजाऱ्यांनी आवाज आणखी चढवला. देवश्रीजी, आम्ही येथे तुमच्या मानासाठी आणि या हवेलीतील नव्या सुनेच्या स्वागतासाठी आलो होतो, पण या अपमानानंतर आम्ही येथे एक क्षणही थांबणार नाही. भोजन पूर्ण न करता निघून जाणे या उंबरठ्यासाठी शाप ठरेल, हे लक्षात ठेवा. आजींचा चेहरा फिकट पडला. हवेलीची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्या वळल्या आणि समायरावर ओरडणार इतक्यात पुरे झाले. एक थंड, गंभीर आणि स्थिर आवाज संपूर्ण सभागृहात घुमला. सगळे दचकले. अर्णव, जो आतापर्यंत एखाद्या दगडासारखा शांत उभा होता, हळूहळू पुढे चालत आला आणि समायरा आणि पुजारी यांच्यामध्ये येऊन उभा राहिला. समायराने पाणावलेल्या डोळ्यांनी अर्णवच्या पाठीकडे पाहिले. तो तिच्यासाठी ढालीसारखा उभा होता. पंडितजी, अर्णवच्या आवाजात भीती नव्हती, उलट एक विलक्षण धैर्य होतं. माझ्या पत्नीची चूक झाली आहे, हे मी मान्य करतो, पण या चुकीमागे अपमानाची भावना नाही, तर तिची असहाय्यता आहे. तिच्या वडिलांचं नुकतंच निधन झालं आहे. त्यांच्या जाण्याचं दुःख अजून ओसरलंही नव्हतं आणि त्यांच्या अखेरच्या इच्छेसाठी तिला माझ्याशी लग्न करावं लागलं. समायरा आश्चर्याने अर्णवकडे पाहत राहिली. हा तोच माणूस होता का ज्याने काल रात्री तिला विकत घेतलेली मजबुरी म्हटलं होतं? अर्णव पुढे म्हणाला, वडिलांना गमावण्याचं दुःख, घर बदलण्याचा ताण आणि त्यावर 51 जणांचा महाप्रसाद एकटीने तयार करण्याची जबाबदारी, हे सगळं असूनही तिने हार मानली नाही. स्वयंपाकघरात तिच्या डोळ्यात मिरची गेली होती, तरीही तिने काम थांबवलं नाही. एवढ्या मोठ्या मानसिक तणावात एखादा डबा ओळखण्यात छोटीशी चूक झाली तर तिचं संपूर्ण समर्पण तुम्ही विसरून जाणार का?
अर्णव, जिभेवर ताबा ठेव, आजीने कडक आवाजात गर्जना केली. पंडितजींशी वाद घालू नकोस, माफी माग. पण पंडितजी जे आतापर्यंत संतापलेले होते अचानक शांत झाले. त्यांची कठोर नजर अर्णवच्या चेहऱ्यावर स्थिरावली आणि मग त्यांनी मागे उभ्या असलेल्या समयराकडे पाहिलं. सभागृहात एक वेगळीच शांतता पसरली. पंडितजींच्या चेहऱ्यावरील राग हळूहळू निवळला आणि त्यांच्या ओठांवर मंद स्मित उमटलं. ते 2 पावलं पुढे आले आणि त्यांनी अर्णवच्या खांद्यावर हात ठेवला. नाही देवश्रीजी, अर्णवला थांबवण्याची गरज नाही. पंडितजींचा आवाज आता मृदू झाला होता. जिथे अनेक पती पत्नी एकमेकांच्या चुका लपवण्याचा किंवा दुसऱ्यांवर ढकलण्याचा प्रयत्न करतात, तिथे अर्णवने आपल्या पत्नीच्या पाठीशी उभं राहण्याचं धैर्य दाखवलं आहे. हार जीत तर आयुष्यात येतच राहते सिंग साहेब, पण जिथे नवरा बायको प्रत्येक परिस्थितीत एकमेकांची साथ देतात तिथे कोणतीही अडचण जास्त काळ टिकू शकत नाही. पंडितजींनी समयराकडे पाहिलं. ती अजूनही थरथरत होती. मुली, आम्हाला आनंद झाला की तुला असा जीवनसाथी मिळाला आहे जो तुझ्या न बोललेल्या वेदनाही समजू शकतो. तुझा प्रसाद आम्हाला मान्य आहे. मिठाची खीर नव्हे, अर्णवची ही साथच आजची सर्वात मोठी गोडी आहे. आजी आणि जया स्तब्ध उभ्या होत्या. समयराच्या डोळ्यातून आता जे अश्रू वाहत होते ते अपमानाचे नव्हते तर सुरक्षिततेच्या भावनेचे होते. अर्णवच्या शब्दांनी तिला जो आधार दिला होता त्याची जाणीव होती. अर्णवने क्षणभर मागे वळून समयराकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात अजूनही तीच गडद खोली होती, पण तिरस्काराच्या जागी काहीतरी नवीन जन्म घेत असल्याची चाहूल होती. पंडितजींच्या शब्दांनी सभागृहात पसरलेली ती विषारी शांतता एका आध्यात्मिक प्रसन्नतेत बदलली. सर्व ब्राह्मण पुन्हा आपल्या आसनांवर बसले. अर्णवने आपली नजर समयराच्या चेहऱ्यावरून हटवली. जणू स्वतःलाच भीती वाटली होती की त्याने इतकी काळजी आणि आपुलकी का दाखवली. भोजन पूर्ण झालं. पंडितजींनी घोषणा केली. एकामागोमाग एक सर्व ब्राह्मणांना निरोप देण्यात आला. आजी अजूनही तिथे स्तब्ध उभ्या होत्या. त्यांच्या दृष्टीने हा विजय आणि पराभव यांच्यामधला असा क्षण होता जो त्यांना स्वीकारणं कठीण जात होतं. विजयसिंग यांनी सुटकेचा निश्वास सोडला, पण जयाची नजर अर्णववर खिळलेली होती. त्याच्या डोळ्यात उमटत असलेला बदल ती ओळखत होती. शेवटचा ब्राह्मण हवेलीची दार ओलांडून गेला आणि सभागृह पुन्हा एकदा जड शांततेत बुडालं. मंत्रोच्चाराचे स्वर थांबताच तिथे केवळ अस्वस्थ करणारी नीरवता उरली. आजींच्या काठीचा ठकठक आवाज पुन्हा घुमला. त्या हळूहळू चालत समयराच्या अगदी जवळ आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर मृदुतेचा लवलेश नव्हता. डोळ्यात अपमानाची थंड ज्वाला दगदगत होती. जास्त आनंदी होण्याची गरज नाही मुली, आजींचा आवाज थंड धारदार सूर्यासारखा टोचला. तुझ्याकडून चूक झाली आहे आणि अशी चूक ज्याच्यासाठी सिंग हवेलीच्या इतिहासात कधीच कुणाला माफी मिळालेली नाही. अर्णवने आज तुझ्या अपयशावर आपल्या शब्दांचं आच्छादन घातलं असेल, पण आमच्या खानदानाच्या मानावर डाग तर लागलाच आहे. आजीने आपली काठी समयराच्या पायाजवळ जोरात आपटली. लक्षात ठेव, या पहिल्याच अग्निपरीक्षेत तू पूर्णपणे अपयशी ठरली आहेस. ही तर फक्त सुरुवात होती. पुढची परीक्षा याहून कितीतरी कठीण असेल. तिच्यासाठी तयार राहा, कारण पुढच्या वेळी अर्णवची ही डाल तुला आमच्या कोपापासून वाचू शकणार नाही. इतकं बोलून आजीने अर्णवकडे तिरस्कारपूर्ण कटाक्ष टाकला आणि मागे न वळता आपल्या खोलीकडे निघून गेल्या. त्यांच्या मागोमाग विजयसिंग यांनी सुटकेचा पण घाबरलेला श्वास घेतला आणि शांतपणे तिथून निघून गेले. जयानेही क्षणभर समयराकडे पाहिलं, पण काही न बोलता त्या आजींच्या मागे गेल्या. आता सभागृहात फक्त 2च जण उरले होते, अर्णव आणि समयरा. पिवळसर प्रकाशात जमिनीवर सांडलेली केशरी खीर आणि तुटलेली भांडी त्यांच्या दोघांमधील अंतर आणखी वाढवत होती. समयराचं डोकं अजूनही खाली झुकलेलं होतं. तिच्या डोळ्यातील अश्रू थांबले होते, पण तिच्या हृदयाची धडधड स्पष्ट ऐकू येत होती. अर्णवने एक दीर्घ श्वास घेतला. तो अजूनही तिच्या अगदी जवळ उभा होता. त्याने मुठी घट्ट आवळले आणि तिच्याकडे वळला. समयराने हळूहळू पापण्या उघडल्या आणि त्याच्या डोळ्यात पाहिलं. त्या काळ्या डोळ्यात अजूनही तीच रहस्यमय खोली होती, पण त्यातील तीव्र द्वेष जणू कुठेतरी हरवून गेला होता. अर्णव, समयराचा आवाज घशातच अडकला. अर्णवने नजर दुसरीकडे वळवली आणि अतिशय मंद पण कठोर आवाजात म्हणाला, हे सगळं मी तुझ्यासाठी केलं नाही. आज जर तुझा अपमान झाला असता तर डाग सिंग खानदानाच्या नावावर लागला असता आणि माझ्या नावावर धूळ बसणं मला सहन होत नाही. त्याने खिशातून रुमाल काढला आणि आपल्या कुर्त्यावर पडलेला डाग पुसण्याचा प्रयत्न केला, पण तो डाग खोलवर रुतला होता.
पुढच्या वेळी तुझी ही असहाय्यता स्वयंपाकघराच्या बाहेरच ठेवून ये, कारण प्रत्येक वेळी स्पष्टीकरण द्यायला मी तिथे उपस्थित असेलच असं नाही. समायरा त्याच्याकडे पाहत राहिली. तिला माहीत होतं अर्णव खोटं बोलत होता. जर त्याला फक्त खानदानाची प्रतिष्ठा वाचवायची असती तर त्याने तिला खोलीतच थांबवून सुनावलं असतं. पण ज्या प्रकारे त्याने पुजाऱ्यांसमोर तिच्या वेदनांचा उल्लेख केला होता तो केवळ एक व्यवहार नव्हता. अर्णव आणखी काही न बोलता वेगाने जिन्याकडे निघाला. मात्र समायराला जाणवलं की त्याच्या पावलात आधीसारखा तिरस्कार नव्हता, तर एक विचित्र अंतर्गत संघर्ष होता. ती देखील हळूहळू जिने चढून खोलीत पोहोचली. अर्णव आधीच तिथे होता. त्याने तो डागाळलेला कुर्ता काढून ठेवला होता आणि आरशासमोर उभा राहून खांद्यावरच्या एका ओरखड्याकडे पाहत होता. समायराची नजर त्याच्यावर पडताच ती जागच्या जागीच थबकली. तिच्या डोळ्यांसमोर पुन्हा तो प्रसंग उभा राहिला. जियांचं वेडसर रूप, चाकूची ती चमक आणि मग अंधारातून राक्षसासारखा समोर आलेला अर्णव. तिला आठवलं कसं अर्णवने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिला जियांच्या तावडीतून सोडवलं होतं आणि आज पुन्हा त्याने सर्व ब्राह्मणांसमोर तिचा मान राखला होता. समायराच्या मनात द्वंद्व सुरू होत झालं. ती विचार करू लागली, अर्णवने मला एकदाही विचारलं नाही की तो मुलगा कोण होता, जियांने माझ्यावर हल्ला का केला, माझं त्याच्याशी नातं काय आहे. अखेर कोणताही नवरा, मग ते लग्न मजबुरीचं असलं तरी आपल्या पत्नीवर हल्ला करणाऱ्या माणसाबद्दल जाणून घ्यायची इच्छा ठेवेलच ना. आता अर्णवची ती शांतता तिला बोचू लागली होती. याला खरंच माझी काहीच काळजी नाही का. माझ्या आयुष्याशी संबंधित त्या भयानक सत्याबद्दल जाणून घेणंही याला आवश्यक वाटलं नाही का, की हा इतका अलिप्त आहे की माझा भूतकाळ काय होता याने त्याला काहीच फरक पडत नाही. पण त्या क्षणी तिला काल रात्रीचं दृश्य आठवलं. जियांसाठी अर्णवच्या डोळ्यात उसळलेला तो भयानक राग, तिला वाचवण्यासाठी त्याने स्वतःचा जीव धोक्यात घातलेला क्षण, हे सगळं केवळ दिखावा असू शकत नव्हतं. समायराने मनाशी ठाम निर्णय घेतला. नाही, अर्णवने माझा जीव वाचवला होता. त्याने कोणताही प्रश्न न विचारता माझी साथ दिली आहे. मग माझंही कर्तव्य आहे की मी त्याच्यापासून सत्य लपवू नये. जियान कोण होता हे त्याला सांगणंच योग्य ठरेल. त्याच्यासमोर हे सत्य दुसऱ्या एखाद्या विषारी मार्गाने येण्यापूर्वी. तिने एक दीर्घ श्वास घेतला. साडीच्या पत्रात बोट घट्ट आवळत ती म्हणाली, अर्णव, माझ्या बाबांच्या घरी त्या मुलाने माझ्यावर हल्ला केला होता. तो समायराच्या मनात हजारो शब्द उसळत होते, पण तेवढ्यात अर्णवच्या थेट आणि थंड प्रश्नाने जणू तिची वाचाच बंद झाली. तो मुलगा कोण होता, मी विचारलं. अर्णवने आरशावरून नजर हटवली आणि हळूहळू समायराकडे चालू लागला. त्याचं उघडं शरीर, खांद्यावरचा तो ओरखडा आणि डोळ्यात भरलेली ती विचित्र पोकळी समायराला त्याच्याकडे आकर्षितही करत होती आणि घाबरवतही होती. जसा जसा अर्णव जवळ येत गेला तशी त्याच्या पुरुषी देहाची ऊब आणि त्याचा मंद सुगंध समायराला जाणवू लागला. घाबरून तिच्या घशाखाली एक आवंडा उतरला आणि ती नकळत एक पाऊल मागे सरकली. अर्णव तिच्या इतका जवळ आला की समायराची पाठ थेट भिंतीला लागली. तो किंचित झुकला आणि त्याने आपल्या गडद काळ्या नजरा तिच्या डोळ्यात रोवून धरल्या. तो मुलगा जियान होता. अर्णवचा आवाज मऊ होता, पण त्यात विष मिसळलेलं होतं. तुझा तो प्रियकर, ज्याच्याशी तुझं लग्न होणार होतं, तो ज्याने शेवटच्या क्षणी तुला फसवलं. बरोबर बोलतो ना मी. समायराच्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखी झाली. तिचे सर्व भान हरपले. तिला वाटलं होतं की ती अर्णवला सत्य सांगून त्याच्यावर उपकार करत आहे, पण इथे तर संपूर्ण डावच उलटा पडला होता. अर्णवच्या चेहऱ्यावर एक भयावह आणि कडवट हास्य उमटलं. तो थोडा मागे सरकला आणि हलकं हसत म्हणाला, तुला काय वाटतं समायरा देशमुख, अर्णव सिंग इतका मूर्ख आहे का की त्याला काहीच माहिती नसेल. ज्या क्षणी त्याने तुझ्यावर हल्ला केला त्यानंतर रुग्णालयातच मी माझ्या पद्धतीने त्याची संपूर्ण माहिती काढून घेतली होती. समायरा स्तब्ध होऊन त्याच्याकडे पाहत राहिली. अर्णवने आपला शर्ट उचलला आणि तो घालत शांतपणे पुढे बोलू लागला, आणि लक्षात ठेव, या क्षणीही माझी काही माणसं त्याचा शोध घेत आहेत, कारण माझ्या व्यवहारात दुसऱ्या कोणी हात घालण्याचा प्रयत्न करावा हे मला अजिबात मान्य नाही. इतकं बोलताना त्याच्या चेहऱ्यावरील स्नायूंमध्ये हलकासा ताण उमटला. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे यापुढील येणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. धन्यवाद.